नमस्ते मुलींनो आपण ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे प्रकरण संपत आणले पहा. पिरियोडिक ट्रेंड्स याच्यामध्ये व्हॅलेन्सी, ॲटॉमिक रेडियस अँड कॅरेक्टर्स, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स याच्याविषयी माहिती घेत होतो पहा. पेज नंबर 26 याच्यावरती आपण पाहिलं ही जी अरेंजमेंट आहे ऑफ द एलिमेंट्स इन मॉडर्न प्रोडक्ट टेबल. 118 एलिमेंट्स are arranged in the increasing order of their atomic number in a modern product table. This Moseley's modern product table periodic traits depends in the valence, atomic radius and metallic and non-metallic characters. याच्यामध्ये आपण धातू आणि अधातू गुणधर्म कसे आहेत आपल्याला माहिती आहे की इन द लेफ्ट हँड साइड पिरियोडिक टेबल ओनली फॉर मेटल, राइट हँड साइड नॉन मेटल अँड झिगझॅग लाइन्स मेटलाइट्स. मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स या स्टेप मध्ये ह्या सारणीचे विभाजन केलेलं आहे 4 ग्रुप्स P, S, D आणि F. मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स, मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर्स. धातू आणि अधातू गुणधर्म याच्यामध्ये आपण पाहिलं पिरियोडिक ट्रेंड्स मध्ये पेज नंबर 26 मध्ये जे फिगर जर तुम्ही पाहिले म्हटले नाही का, यू कॅन गो लेफ्ट टू राइट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस आपण याच्यावर रिझन्स तर पाहिलं अणूची त्रिज्या का कमी होते, का त्यातील शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन हे केंद्राकडे आकर्षले जातात त्याच्यामुळे अणूची त्रिज्या कमी होते. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. रेडियस जर कमी झाले या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मेटल जे असतात डोनर असतात, इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये देतात. नॉन मेटल एक्सेप्टर असतात, मेटल कडून शेवटच्या कक्षेला इलेक्ट्रॉन घेतात. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे या ठिकाणी इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चार्ज. इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे नॉन मेटलवर निगेटिव्ह चार्ज वाढतो म्हणून देखील म्हटलेलं आहे increasing electronegativity of non-metallic characters. You can go left to right. And decreasing electropositivity and metallic characters. हे धातू गुण कमी होतात. धातू गुणचा धनप्रभार कमी होतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हली, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हली म्हणतात. जे मेटलचा आहे मेटॅलिक कॅरेक्टरचा धातू गुण कमी होतो, अधातू गुण वाढतो. ते लक्षात ठेवा. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर्स. यू कॅन गो लेफ्ट टू राइट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. तुम्ही जर या ठिकाणी पर्टिक्युलर मुद्दा पाहिला असेल डाउन द ग्रुप्स अप टू बॉटम, टॉप टू बॉटम आणि ह्यामध्ये गणामध्ये वरून खाली येत असताना आपण पाहिलं का न्यू सेल्स आर ॲडेड. नवीन कवचाची सुरुवात होते म्हणजे या ठिकाणी इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. ज्यावेळेस शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन केंद्राकडे आकर्षित होतो, शोषला जातो, त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस कमी होते आणि ज्यावेळेस न्यू सेल्सची निर्मिती होते त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस वाढते. लक्षात ठेवा का इलेक्ट्रॉन atomic numbers increases. You can go top to bottom in modern periodic table. Increasing atomic radius, decreasing electronegativity and non-metallic characters. ऋणप्रभारित अधातू गुण कमी होतात. Decreasing electronegativity ऋणप्रभारित and non-metallic
मेटलिक कॅरेक्टर्स, अधातू गुण कमी होतात हे लक्षात ठेवायचं. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटलिक कॅरेक्टर्स, का त्यामध्ये नवीन कवचाची नवीन शेलची सुरुवात झाल्यामुळं, ॲडिशन झाल्यामुळं ती कवचाची संख्या वाढत जाते, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हली चार्ज वाढत जातो, मेटलिक कॅरेक्टर्स वाढत जातात हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी यू कॅन गो इन मॉडर्न पिरियोडिक टेबल टॉप टू बॉटम इन ग्रुप्स, इन्क्रीजिंग atomic radius, decreasing electronegativity and non-metallic characters, increasing electropositivity and metallic characters. हे या लक्षात येतं आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहिल्यानंतर. तेच या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप. एकाच गणाचा विचार केला आपण. while going to down groups, new cells get added, resulting in the increase the distance between nucleus and valence electron. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला वाढत जातात. तुम्ही गणामध्ये वरून खाली येत असता का नवीन सेल्स त्या ठिकाणी निर्मित होत असते ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे. दिस रिझल्ट लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, thereby lowering the attractive force on the valence electron. As a result of this tendency of atom to lose electron increases. म्हणजे या ठिकाणी also the permutative cells becomes outermost cells lose valence electron, pellumentary cells with complete octet. ज्यावेळेस शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन तो केंद्राकडे आकर्षित होतो त्यावेळेस ते ऑक्टिव्ह स्टेटमध्ये येतो, मूलद्रव्य फ्री स्टेटमध्ये येतो. therefore the resulting cation has a special stability, त्याला स्थिरता प्राप्त होती due to this tendency of atom lose electron. इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन पेटल देतात त्यावेळेस ती स्टेबिलिटी त्याला प्राप्त होते. ड्यू टू दिस टेंडन्सी ऑफ ॲटम लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज फर्दर द मेटलिक कॅरेक्टर्स फ्रॉम ॲटम इज अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आपल्याला एक मेटलचा गुणधर्मच आहे लूज इलेक्ट्रॉन. द मेटलिक कॅरेक्टर्स ऑफ ॲटम tendency to lose electron. Therefore the following trends observed of metallic characters elements are increasing while going to down the groups. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स गमावण्याची क्षमता धातूमध्ये असते, प्रवृत्ती असते. संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती जी आहे म्हणजेच धातू गुणधर्म, आणि त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल दिसून येतो. गणामध्ये वरून खाली येत असताना मेटलिक कॅरेक्टर्स इन्क्रीजेस, म्हणजे धातू गुण जे आहे हा वाढत जातो हे आपण या ठिकाणी दिसून येते. त्या ठिकाणी while going from left to right within the period outermost cells remains same, however the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. Thus the effective nuclear charge goes on increasing. As a result of this tendency of atom loss valence electron decreases within the period to left to right. You can go in modern periodic table. आपल्याला माहिती आहे एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम कवच तेच राहतं. बाह्यतम कवच वाढत नाही, केंद्राकडे इलेक्ट्रॉन शोषतो बाहेर कवच. मात्र केंद्रावरील धनप्रभार वाढत गेल्याने अणुत्रिज्या कमी होत येते आपल्याला माहित आहे, आणि केंद्रीय प्रभार सुद्धा वाढत जातो धनप्रभार. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच डावीकडे उजवीकडे आपण जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. हे या ठिकाणी लक्षात येतं. पहा पुढे two factors namely increasing nuclear charge and decreasing atomic radius as we go from left to right within the period responsible for the increasing effectively nuclear charge. आता ह्यामध्ये जी टेंडन्सी आहे या ठिकाणी पहा की the valence electrons are held with greater and greater attractive force, and this is called electronegatively of an atom. The tendency of elements to form Na or the electronegativity is a non-metallic characters of the elements. ह्यामध्ये नॉन मेटलिक कॅरेक्टर्स केव्हा वाढत जातो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रीय प्रभार कमी होत जाऊन अणुत्रिज्या
दोन्ही घटकामुळे संयोजी इलेक्ट्रॉनवर प्रभार होणारा परिणाम हा वाढत जातो आणि संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. अणूची विद्युत ऋणता वाढते. एका अणूतून डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अस्तित्व जे आहे स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणुक्षमता वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. धातू गुणधर्म आपल्याला माहिती आहे की अधातू जे नॉन मेटल आहे इट इज ॲक्सेप्टेड. इलेक्ट्रॉन घेतात भागीदारीसाठी स्टेबल होण्यासाठी. इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे त्याच्यावर ऋण प्रभार काय होतो वाढत चालतो. ऋणायन बांध अधातू म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स जे आहे इन द मॉडर्न periodic table within the periodic groups याच्याविषयी आपण माहिती पाहिली. पुढला जो भाग आहे ग्रेडेशन ऑफ हॅलोजन फॅमिली, हॅलोजन कुलातील प्रवणता याच्याविषयी आपण पुढील तासाला माहिती पाहूया. जे हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये आहेत आपल्याला माहिती आहे की ती मूलद्रव्ये पूर्ण अस्थिती पूर्ण झालेली असते. देवाणघेवाण करत नाहीत, इलेक्ट्रॉनची भागीदारी करत नाहीत. हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये याच्याविषयी आपण माहिती पुढील तासाला पाहूया. याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जो स्वाध्याय आहे तो पूर्ण करायचा आहे. पुढील तासाला जे आहे आपण तिसरं प्रकरण आहे केमिकल रिएक्शन त्याच्याविषयी माहिती पाहू.